ज्या मिरजकर तिकटीमध्ये चंद्रकांत दादा आणि अतिविद्वान आमचे खासदार, राज्यसभेत विद्वान जातात असं म्हणलं जातंय, आता ह्यांच्याकडे बघितलं वाटत नाही तसं काय, म्हणजे अतिविद्वान खासदार त्यांनी वक्तव्य केलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की मिरजकर तिकटीला सुद्धा भाषणाला आलात, ते थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच तुम्ही आला होता, हे त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगितलं. म्हणजे आज विरोधक हे फक्त काहीतरी बोलायचं म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतायत. ऋतू म्हणला तसं सकाळ दुपार संध्याकाळ बंटी पाटील असा आणि बंटी पाटील तसा, हा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी आहे. मी आईला गमतीनं म्हणलं यांना बारशाला मुलीला असतंच बरं झालं असतं, पाळणं असतानाच नाव घेतलं असतं, माझं आता सारखं नाव घेतं. म्हणजे अशी परिस्थिती आहे की त्यांना सकाळ संध्याकाळ मी दिसतोय. मी काय सांगतोय, कोल्हापूरचं चांगलं कसं करणार, कोल्हापूरला विकासाची दिशा कशी देणार, कोल्हापूरचं भलं कसं करणार, तुमच्या अडचणी कशा सोडवणार, हे मात्र बंटी पाटील असा बंटी पाटील तसा हे या ठिकाणी सांगतात. आज या कोल्हापूरच्या महापालिकेमध्ये सत्पाल साहेब तुम्ही या ठिकाणी आला, परवा थोरात साहेब या ठिकाणी आले. आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे ताकदीनं ही निवडणूक या ठिकाणी लढवतोय. महायुतीमध्ये आज 2 मंत्री एका बाजूला आहेत, 10 आमदार त्यांच्या एका बाजूला आहेत. ते कमी पडले का काय म्हणून उपमुख्यमंत्री आले, आज मुख्यमंत्री आले, म्हणजे आज एवढी धास्ती कोल्हापूरकरांची त्यांना आहे की त्यांना या ठिकाणी यावं लागलं, त्यांना यावं लागलं. एवढी धास्ती त्यांना कोल्हापूरकरांची या ठिकाणी आहे. मला लोकांना लाईव्ह चालू आहे, मला लोकांना सांगायचं आहे की या ठिकाणी भाजपच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवर लोकांचा कुणाचा विश्वास नाही. मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले तर थोडीफार मतं पडतात का, हा प्रयत्न त्यांचा चालू. या जिल्ह्यातल्या महायुतीच्या नेत्यात कुणाला धमक नाही. जी बंटी पाटलामध्ये धमक आहे शब्द देण्याची आणि पूर्ण करण्याची, ती यांच्या कुणामध्ये या ठिकाणी. हा बंटी पाटील जो पट्टे आहे तो एकदा मैदानात, काल मी म्हणलं मैदानात उतरला की कुस्ती जिंकल्याशिवाय परत जात नाही, हा माझा इतिहास या ठिकाणी. आणि म्हणून मी शब्द दिलेला आहे कोल्हापूरकरांना, मी शब्द दिला थेट पाईपलाईनचा, मी शब्द दिला आता महिलांच्या आरोग्याचा, मी शब्द दिलाय खड्डेमुक्त रस्त्याचा, मी शब्द दिलाय प्रदूषण मुक्त कोल्हापूरचा, मी शब्द दिला IT पार्क करून मुलांना नोकऱ्या देण्याचा. हे लोक शब्द देऊ शकत नाहीत, ह्यांच्या धमक नाही, म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आणावं लागतं. ह्यांच्या धमक नाही स्थानिक लोकांच्यावर, ह्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही आहे की हे सांगितले आणि जनता ऐकल, एवढी यांच्यात या ठिकाणी धमक नाही. आज सगळं कोल्हापूर या ठिकाणी एकवलेलं आहे. आज ही लढाई महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी लढतोय. भाजप महायुती विरुद्ध कोल्हापूरची